सो वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. आणि आज आपण आलेलो आहोत तो गावामध्ये आपली 4 व्हीलर घेऊन आपली बीट शेवरेलची. सो झालं असं की बसलो होतो TV बघत आणि तेवढ्यात आपल्या भावाची म्हणजे चुलत भावाची आजी म्हणजे आपली चुलत आजी शिवमची सख्खी आजी ते आले होते घरी. मग शिवमचं लग्न ना आपल्या चुलत भावाचं. सो तेच म्हणत होतो मी की शिवमचं लग्न आहे आणि जे आले होते घरी त्यांचं ते साडी वगैरे काय असतं ना द्यायचं मम्मीला. मम्मी काय घरी नव्हती सो साडी ठेवली त्यांनी घरी. आणि मग त्यांना म्हटलं आता कसं जाणार. मग ते म्हटले की आता सोडायला येतोस का म्हटलं तर जावं लागणारच ना. मग येस मग आलो सोडून आजीला. आणि काकी पण होती सोबत. येस तर बघू मॅच आहे. मॅच बघणार होतो तेवढ्यात लाईट गेली. आता बघू लाईट आली का. होपफुली लाईट आलेली असावी. म्हणजे सेकंड ओडीआय आहे इंडिया वर्सेस इंग्लंड. पहिली मॅच तर आपण जिंकलोय. दुसरी बघू काय होतं. श्रेयस अय्यरला जागा भेटते का. कोहली आल्यावर श्रेयस अय्यरची सुट्टी होते. ठीक आहे तर माहीतच आहे शेवटी कंपनी इंडियामध्ये चालत नाही. बट येस जर तुम्हाला या गाडीचा रिव्ह्यू हवा असेल बट येस बनवूया आपण लवकर या गाडीचा रिव्ह्यू. हां सो आपली जी बीट आहे त्यामध्ये मी थोड्या स्पेक्स आणि थोड्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. सो आपल्याला डॅशबोर्ड दिसतोय. सो एक असा वेगळा असा डॅशबोर्ड या गाडीला दिलेला आहे. तुम्ही नोटीस करू शकता की हे जे आहे हे पार्ट जो आहे ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. बट येस बघूया आपण ह्याला काय म्हणतात. मी रिसर्च करतोच. बट हा जो भाग आहे हा असं नॉर्मल गाड्यांसारखा नाही. हा थोडासा वेगळा आहे. तुम्ही बघू शकता की ते सेपरेट आहे. जे आपलं जर स्पीडोमीटरचे जे डिस्प्ले आहे स्पीडोमीटरचा तो एकदम असं सेपरेट. तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला सांगतो काय काय दिसतंय. पेट्रोलचं हे दिसतंय बघा. त्यामध्ये आता 4 कांड्या आहेत ते पेट्रोलच्या टाकीमध्ये. ठीक आहे. आणि आपलं किलोमीटर झालेलं आहे 80,000 किलोमीटर प्लस झालेलं आहे. सो येस आणि जे टाइम पण दिसतोय किलोमीटर दिसतोय ओडोमीटर RPM पण दिसतं त्यामध्ये वरती. आणि बाकी पण आहे तर क्लॉक वगैरे बटन आहे इथे. आता सर्व्हिसिंगला आलेली आहे गाडी. सो सर्व्हिसिंगचा मार्क पण आलेला आहे तिथं. आणि इकडे स्पीडोमीटर आपला आहेच किती स्पीड वगैरे क्लासिक स्पीडोमीटर जो आहे या कारला त्यांनी दिलेला आहे शेवरोले कंपनीने. आणि काय म्हणू शकतो हां सीट बेल्टचाच मार्क दिलेला आहे की सगळ्या गाड्यांमध्ये असतं. इथं फक्त ब्लिंकिंग होतं बट आवाज येत नाही. ते जरा चांगली गोष्ट आहे. आणि बाकी इकडे मग आपलं ACचं 2 सॉकेट्स आहेत. इकडे पण आहे हे क्लोज होऊ शकतं. सो आपण याला असं बटन दाबून ओपन करू शकतो. ठीक आहे. जे आपले साईड मिरर्स आहेत ते आपण आतल्या आत हाताने सेट करू शकतो आत बसल्या. सो इथे बटन आहे जे बटन ऑपरेट करून यूज करून आपण मिरर सेटिंग करू शकतो. ठीक आहे. आणि बट इकडे आहे आपलं इंडिकेटर्स ते लाईट्स आणि इंडिकेटर्स. वरती गेलं की लेफ्ट खाली गेलं की राईट हे मला माहीतच आहे. परत हेडलाईट्स वगैरे अशा ऑन होतात. अप्परसाठी पण इथंच आहे की दाबलं की अप्पर लाईट लागते. तुम्ही बघू शकता ब्लिंक होते. देन इकडे आहे वायफरचं जे ऑन केलं की समोरचं वायफर चालू होतात. तिकडे आपल्याला जो सिस्टीम आहे म्युझिक सिस्टीम ती दिलेली आहे. त्यामध्ये पेनड्रॉइड लागतो. पेनड्रॉइडसाठी सॉकेट आहे. देन इथे काहीतरी माईकसाठी आहे. ते गोल जो माईक असतो गोल जॅक असतो माईकचा तो त्यासाठी आहे. देन हां ACचं आहे. हे AC नाही हे आहे गाण्यासाठी आवाज वाढवण्यासाठी. ठीक आहे. बाकी रेडिओ आहे आपल्यामध्ये. CD बसते कारण की आपलं जुनी गाडी आहे खूप वर्ष झाली गाडीला त्याच्यामुळे CDचा पण ऑप्शन आहे. आणि इकडे आहे ACचं ऑप्शन. ACचं सेटअप पूर्ण. सो म्हणजे इथून आपण AC ऑन करू शकतो. इकडे सगळ्या गोष्टी आहेत. समोर AC पाहायला AC आणि आहे भरपूर काय. ठीक आहे. बाकी इकडे आपलं सामान ठेवायला
थोडीशी एक छोटीशी डिक्की दिलेली आहे. ठीक आहे. स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स आपण जाणून घेऊया आपल्या डिटेल ब्लॉगमध्ये फॉर द बीट. ओके, चलो. पार्किंग डन. चलो. फॅन पण भारी वाटतोय. नवीनच टाकलाय. ओके. पॉलिकॅप ब्रँड. पॉलिकॅपचा आहे. सचिनच्या दुकानात आणलाय काय? सचिनच सचिनचं दुकान. ओके. सो गाईज आताच घरी जात होतो बागेतून, तर इथं भेटला विकी. सो मग त्यांच्या घराची वास्तुशांती झाली आत्ताच. मग मला यायचं आलं नव्हतं, मी होतो पुण्यात आणि मी आलो शनिवारी मागच्या आणि आज पुढच्या शनिवारी. मग एक आठवड्याने आलो. एक म्हणजे यायचंच होतं, म्हणजे आता तू भेटला म्हणलं चल घर दाखव. हा, मग आपण एक घर बघत होतो त्याचं. PVC नावाची काहीतरी नवीन गोष्ट आली आहे, ती इथं त्यांनी बनवलेली आहे आणि LED लाईट्स पण लावलेल्या आहेत. सो तेच म्हटलं थोडंसं होम टूर दाखवू. इकडे सनसेट मस्तपैकी दिसतोय. इकडून ह्याच्या पलीकडं आपलं घर आहे, या बिल्डिंगच्या पलीकडं. इकडं CCTV कॅमेरा लावलाय का रे तुम्ही? लावणार आहे का? इकडं काय आहे? इकडं घर होईल. ओके ओके. हे तर आलं नाही वाटतं कोणाला, मोकळंच आहे सगळं. ओके. सो इकडं खिडकी आहे, बघू शकता. हे वाजवाय ठेवलंय का? नाईस. ओके. सो हॉल, इकडे वॉशरूम दिसते आणि किचन. सो येस, आउटलेट फॅन आहे काय म्हणायचं? एक्झॉस्ट फॅन. देवघर. हे एक बेडरूम. हा. सो बाग पण दिसते आपली इथून, तिथूनच आलो मी आता, तुम्ही बघू शकता. सो येस, तुम्हाला रेल्वे रूळ जो दिसतोय हा वाला तो रेल्वे रूळ आहे आणि त्याच्या पलीकडे आपली बाग आहे आंब्याची, तुम्ही बघू शकता की इथे. ठीक आहे. तो विकीच्या घराच्या खिडकीतून दिसतंय सगळं. ब्लॉग मध्ये बघून येतात चोरी करा. सो ती निळी टाकी तुम्हाला दिसते, तिथं आपला आकाश नावाचा एक मित्र राहतो. तर आपण चाललेलो आहे टेरेसच्या दिशेने. ओके. अजून एक अँगल दिसलेला आहे आपल्याला थोडंसं वरती येऊन. ओके. ही काय लावलंय रे? सोलर आहे का? सोलर. हा, मग कशी मी बघितलं, लांबून दिसत होतं. अच्छा अच्छा. ते पूजा काढायचं राहिले. ओके. व्ह्यू एक नंबर येतो. सो मस्त असा व्ह्यू येतोय आपल्या विक्रमच्या घराच्या वरून. तर तुम्हाला कसं वाटलं होम टूर तुम्ही सांगा कमेंट्समध्ये.
आणि जर रेंटवरती सुरू झालंच तर तुम्ही बघून येऊ शकता. हो काय म्हणणे, रेंटवर द्यायचं असेल तर शकता. 7,000 रुपये रेंट ठरवलं का लगेच? आधीच ठरवून ठेवलंय का? विथ गरम पाणी. जय सोलार का हाँ हीटर है, वो गरम पानी है. गरम पाणी यहाँ पे. जय सोलार. ओके. नाही आणि वरती 2 टाके पण लावले तू. 2 टाक्या. इकडे एक टाकली, वरती एक ही टाकी. टाकी जय सोलार 2 टाकी नॉर्मल आपले नॉर्मल रेग्युलर साठी 2-2 हजाराचे. ओके. ओगी मध्ये काय इतर बांधली आणि हाय काय नक्की कोणाचं आहे ते? अकॅडमी वगैरे आहे का काय तिथं? हा अकॅडमी नसेल, तुला पण नाही माहित होय? अरे नाही, मी पण आता बघतो या काय मॅटर येऊ बाबा काय. तर लोणंदकर मित्रांनो, इथं जांभळीच्या मळ्याच्या साईडला आम्हाला काहीतरी असा बेस कॅम्प जरा दिसलाय. तुम्हाला माहित असेल इथं काय आहे नक्की तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आम्हाला काय कळत नाही, दोघांनी पण आजच पाहिलाय मिलिटरी बेस कॅम्प. सो ते आपलं जांभळीचा मळा आहे पलीकडं. हे मंदिर तुम्हाला दाखवतो मी. इथं मागे एक मंदिर आहे बघा, ते जांभळीचा मळा आहे आणि त्या रोडलाच कसं आहे